भारतभूमी ही जशी कृषीप्रधान आहे तशी तिची संस्कृती ही भक्ती रसानं ओथंबलेली आहे। राज्यभरातून अनेक भाविक विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात। पंढरपूरच्या वाटेवर वारकऱ्यांचे अनेक अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आणि यातून काहीतरी शिकायला देखील मिळतं। आज आपण अशाच एका वारकऱ्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्या वारकऱ्याला या वारीनं नवं आयुष्य मिळवून दिलंय। वारीत गेल्या 6 वर्षापासून सहभागी होणारे हे आहेत गणेश जाधव। मूळचे संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील। गेल्या अनेक वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी ते पंढरपूरला जातात। वारीविषयीचा त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणतात की मी सुरुवातीला संपूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेलो होतो। घर संसार सगळ्याची काळजी करणं सोडून दिलं होतं। अतिव्यसनामुळे माझा अपघात झाला आणि यात माझ्या डोक्याला मार लागला, परंतु पांडुरंगाच्या कृपेमुळे मी वाचलो आणि भक्तीच्या मार्गावर पुन्हा एकदा आलो आणि याचमुळे पांडुरंगाची सेवा करण्याचा निर्णय मी घेतला। पांडुरंगाच्या चरणी खरं सुख आहे। आयुष्यात एकदा तरी वारी करावी, तसंच वारी आपल्याला जगायला शिकवते असं देखील त्यांनी म्हटलं। अनुभव असा आहे की या सजीव सृष्टीवर आता तरी या वारीशिवाय पर्याय नाही आणि वारी केल्याच्या नंतर वारी अनुभवली पाहिजे। नुसती वारी करूनच फायदा नाही। जोपर्यंत वारीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत वारी कळणार नाही। आमच्या जीवनात असा बदल झाला की आमचे घरचे सुद्धा मुलं बाळं आमचे पाठीमागचे सर्व निर्व्यसनी झाले आणि सद्बुद्धी आली, आम्हाला वारीची आवड लागून गेली। हो भरपूर आहे। त्यातलं मीच आहे एक। मीच इतका व्यसनी होतो की माझं सगळं व्यसनामुळेच ऑपरेशन वगैरे झालेलं आहे। परंतु ज्यावेळेस मी आळंदी ते पंढरपूर वारी केली आणि हा नेत्रांनी हे सोहळा पाहिला, हा सुख सोहळा स्वर्गीच नाही। आणि मग मी माझा पश्चाताप केला का जर आपण या मृत्यू लोकामध्ये सजीव रूपात आलो तर याचा आनंद घ्यायला पाहिजे, जीवनाचा आनंद लुटायला पाहिजे आणि त्याचा पर्याय म्हणून फक्त वारकरी संप्रदाय आणि ही वारी आहे। वारकरी संप्रदायानं जितकं महत्त्व या विठ्ठलाच्या पंढरपूर वारीला दिलंय, तितकं महत्त्व अन्य कोणत्याही संप्रदायानं आपल्या देवताच्या वारीला दिलेलं नाही। वारकरी संप्रदायात वर्षातील 2 वाऱ्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आलंय। वारी माणसाला नव्यानं जगायला शिकवते अशी शिकवण या माध्यमातून मिळाली आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।